ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे भरभरून प्रेम देत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, खूप लोकांचे आता कमेंट सुद्धा यायला लागलेले आहेत। परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता। ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही, कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते। तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता। खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते। त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा, परवरीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे। आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता। आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल। आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल। कारण काय होतं, ज्या दिवशीची रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही, त्यामुळे वेळ निघून गेलेली असते। त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झालाय त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे, चांगल्या प्रकारे करता येईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2024 चे असणार आहे। 18 ते 24 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य, सिंह राशी। या सप्ताहात काही अडलेली कामे किंवा अडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। त्याबद्दल जर आपले विशेष प्रयत्न चालू होते किंवा ते पैसे मिळवण्यासाठी कुठे खटाटोप किंवा कोर्ट कचेरी किंवा इतर कुठल्या गोष्टींचा आपण वापर करत होता तर तो पुन्हा सुरू करायला हरकत नाही। आपल्या विशेष प्रयत्नाने आपल्याला ते अडलेले पैसे किंवा अडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे, यात काही संशय नाही। त्याचबरोबर या सप्ताहात राजनीती व राजनैतिक या सर्व गोष्टींपासून आपल्याला एखादा नवीन लाभ होऊ शकतो। राजकारणामुळे मोठा लाभ होऊ शकतो किंवा राजकारणामध्ये पदार्पण किंवा एखाद्या पदाचे भार सुद्धा आपल्याला मिळू शकते। नवीन संधी उपलब्ध या काळात होऊ शकते, याचा आपण लाभ करून घ्या। या काळामध्ये लाभ करून घेता येईल। शक्यतो याच काळात नवीन आव्हाने सुद्धा आपल्याला, नवीन जबाबदारी सुद्धा आपल्याला या काळामध्ये स्वीकारावी लागू शकते। मनात असलेली एखादी शंका लवकरात लवकर कशी दूर करता येईल किंवा दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल। दूर करून आपली सर्व अडलेली कामे किंवा प्रलंबित कामे कसे पूर्ण करता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। जी कामे अडलेली आहेत ती काही गैरसमजामुळे अडलेली आहेत, त्यामुळे ते गैरसमज वेळीच दूर करण्याचा प्रयत्न करा। विवाह इच्छुकांचे प्रस्ताव मान्य होतील, मान्य होऊ शकतात किंवा त्या संबंधित विवाह संबंधामध्ये किंवा दाम्पत्य जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा आपल्याला या काळात दूर करून घेता येतील किंवा दूर होतील, त्याचा आपण लाभ घ्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 19 आणि 24, शुभ अंक आहे 7 आणि रंग आहे क्रीम कलर, याचा आपण लाभ करून घ्या। गुरुपुष्टामृत या काळामध्ये शक्यतो तांदूळ आणि उडदाची डाळ आपल्याला कसे दान करता येईल याचा प्रयत्न करा। कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये जिथे खरंच एखाद्या उपाशी असलेल्या माणसाला त्याची गरज असेल अशाच व्यक्तींना शक्यतो आपण दान करा, यातून आपल्याला लाभ होईल व सर्व अडचणी दूर होतील। मित्रांनो, आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या आपण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही। जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा, अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा। कारण काय आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्याने अतिथी देवो, हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात। त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना, याची मात्र आपण काळजी घेत राहावी। या उपासना कराव्याच असा माझा कुठलाही आग्रह असत नाही, परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल, काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा,
त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील, त्यांना काही दुःख असेल, काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.